नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुमचं एनडीटीव्ही मध्ये स्वागत आहे. आजपासून जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरातल्या महानगरपालिकांचे मतदान संपणार नाही, तोपर्यंत तुम्ही एनडीटीव्ही वरती राज्यभरातल्या महानगरपालिकांचं विश्लेषण बघाल. शेवटच्या 10 दिवसामध्ये मी मुंबईत असेन आणि मुंबईतल्या कानाकोपऱ्यातनं मुंबईत काय चाललंय ठाकरे बंधूंचं ते सांगेन. सो आज आपण कोल्हापुरात आहोत, तिथूनच सुरुवात करतोय आणि आपल्यासोबत पत्रकारांना सगळ्या गोष्टीचा अंदाज असतो म्हणून आणि त्यांचं आकलन हे इतर कुठल्याही सर्वसामान्य मंडळींपेक्षा अधिक अचूक असू शकतं, कारण दीर्घकाळाचा अनुभव. सो दयानंद दिपारे जे लोकसत्ताचे आहेत, सुखदेव गिरी जे पुण्यनगरीचे आहेत आणि उमाकांत नलवडे जे सकाळचे आहेत. कोणीतरी येते बहुतेक, पण काय अंदाज तुमचा? टू अर्ली टू से. कोल्हापूर महापालिकेची यावेळीची निवडणूक अर्थातच चुरशीनं होत आहे आणि इथं पूर्वापार काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्याला आता शह देण्यासाठी महायुतीने जोरदार तयारी केलेली आहे. आताचा निकालाचा पहिला कालपर्यंत सर्वाधिक जागा काँग्रेसच्या येतील, परंतु सत्तेपर्यंत पोहोचणार का हा महत्वाचा प्रश्न असेल, कारण महायुतीने सुद्धा तेवढीच मोठी तयारी केलेली आहे. त्यामुळे जागांच्या बाबतीत मोठी रस्सीखेच इथं कोल्हापूरमध्ये पाहायला मिळेल. एकही आमदार नाही काँग्रेसचा, शहरात पण नाही, जिल्ह्यात पण नाही. त्याचं एक कारण असं की देशात आणि राज्यात काँग्रेसचं जे अस्तित्व होतं ते खूप लयाला गेलेलं आहे. परंतु जे काही गड टिकून ठेवले आहेत ते तिथल्या स्थानिक नेतृत्वांनी ठेवलेले आहेत. पैकी कोल्हापूरमध्ये एक आशादायक नेतृत्व आहे ते सतेज पाटलांचं. तर बंटी पाटलांच्यामुळे कोल्हापूरमध्ये काही एक अस्तित्व आहे ते शहरामध्ये जास्त आहे. ग्रामीण भागामध्ये काय होतं ते विधानसभा निवडणुकीत दिसून झालेलं आहे. त्यामुळे बंटी पाटील हे एकट्या ताकदीवर हा गड टिकवून न्यायचा प्रयत्नात राहतील. आणि काँग्रेस बरोबर त्यांनी बऱ्याच जणांना बरोबर पण घेतलं. ते आहे. त्यांनी मुळात काँग्रेसकडेच कोल्हापूरमध्ये खूप गर्दी असल्यामुळे त्यांना फारसं घ्यावं लागलेलं नाही. आपल्या एकाच्या स्वबळाच्या ताकदीवर त्यांनी सत्ता आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केलेले आहेत. परंतु महायुतीनं सुद्धा आता तेवढंच मोठं आव्हान केलेलं आहे. आणि दुसरीकडे महायुतीमध्ये बलाढ्य नेतृत्व आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत, चंद्रकांत दादा पाटील आहेत, हसन मुश्रीफ आहेत, त्याच्याबरोबर धनंजय महाडिक, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर अशी मोठी फौज आहे. त्यामुळे या सगळ्या बलाढ्य नेत्यांच्या बरोबर एकट्या सतेज पाटीलला लढत देणं हे सोपं नाही. शिवाय हसन मुश्रीफ पूर्वी त्यांच्या दोघांची आतून मैत्री असायची. आता हसन मुश्रीफ उघडपणे त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा गड जिंकणं तसं सोपं पण असणार नाही. सो नागपूरच्या अधिवेशनाच्या दरम्यान मी श्री सतेज पाटील यांची प्रदीर्घ मुलाखत केली होती आणि मी त्यांना असं म्हणालो होतो की सगळं गणित जुळून आली असती तर कदाचित तुम्ही विरोधी पक्षनेते झाला असतात. ती मुलाखत पण खूप बघितली लोकांनी. सो तुमचा एक अंदाज मला सांग. कोल्हापूरमध्ये हा एकेकाळी कोल्हापूर हे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु आताची परिस्थिती बघितली, म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या नंतरची परिस्थिती बघितली तर इथे संदर्भ बदललेले आहेत. सध्या इथे शिवसेना, भाजपा, महायुती आहे हे खूप स्ट्रॉंग आहे. राष्ट्रवादी पण कोल्हापूरमध्ये त्यांच्या सोबत आहे, म्हणजे अजित पवारांच्या आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये काँग्रेस वर्सेस महायुती अशी निवडणूक होताना दिसेल. कारण या कोल्हापूरमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी ही काँग्रेस सोबत नाहीये आणि शिवसेना आहे, पण शिवसेनेची ताकद तेवढीशी इथं पुरताना दिसत नाही उभाटा गटाची. त्यामुळे इथे सध्या महायुतीला पोषक वातावरण दिसून येतं. ओके, महायुतीला सर बोला. कोल्हापूरमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचनेची निवडणूक ही पहिल्यांदा होते आणि 4 आघाडी इथे झालेल्या आहेत. म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी हे जर 2 मुख्य असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांनी वंचित बरोबर संघटन केलेलं आहे आणि त्यांनी स्वतंत्र 3री आघाडी केली आणि ऐन वेळेला आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे गृहीत धरल्यावर आगंतुकच एकदम जनसुराज्य शक्ती जे आमदार विनय कोरेंचे आहे आणि ते महायुतीचे एक घटक राज्यात आहेत, त्यांच्यासोबत आता RPI सुद्धा आलेला आहे आणि त्यांनी काल 30 जागा जाहीर केलेल्या आहेत. म्हणजे कोल्हापुरात बहुसदस्यीय प्रभाग समितीची निवडणूक होत असताना महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्या पक्षीय राजकारणात निवडणूक होईल असं वाटत होतं. मात्र आता 4 आघाडी झालेल्या आहेत. त्याचबरोबर 450 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. म्हणजे राहिले 12 दिवस 13 दिवस जे राहिलेले आहेत, 13 दिवसात 6000 उमरे आहेत. 6000 उमऱ्यांपर्यंत पोहोचणं ही एवढी साधी गोष्ट नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाला एक संघ राहून काम करणं आवश्यक आहे आणि हे उमेदवारी जाहीर करताना जागा वाटप जे झालेलं आहे त्यामुळे नाराजी नाट्य अनेक वेळेला झालेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदा पालकमंत्री हे शिवसेनेचे आहेत, शिंदे गटाचे आहेत. आजपर्यंत कधीही शिवसेनेचे पालकमंत्री झालेले नव्हते आणि याच वेळी शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. ते विद्यमान आमदार आहेत, शहराचे आहेत. त्यामुळे त्यांचा थोडा वर चष्मा तिथं राहिलेला आहे. याचवेळी त्यांच्याच महायुतीत चंद्रकांत दादा भाजप आहेत
आणि हसन मुश्रीफ साहेब आहेत. जे हसन मुश्रीफ साहेब एक जिल्ह्याचा नेता म्हणून ओळखतात आणि यांना कडवी झुंज एकटे सतेज पाटील जे आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पण तेच आहेत. काँग्रेसच्या यापूर्वी पालकमंत्रीपद त्यांनी घेतलेलं आहे. जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि एकाकी जवळजवळ एकमेव पक्ष काँग्रेस असा आहे की त्यांनी 50 पेक्षा अधिक जागा स्वतःकडे ठेवलेल्या त्यांनी स्वतः लढतायत. भाजपकडे 35 आहेत, शिवसेनेकडे 30 आहेत, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडे 15 आहेत. इथे महायुती एकत्रित लढते. हा, इथं महायुती एकत्रित लढते. महायुती एकत्रित जरी लढत असले तर त्यांच्यातले जे नाराज गट आहेत ते निवडून येणाऱ्या उमेदवाराचे मते कमी करण्याचं काम करणार आहे. त्यामुळे जरी काँग्रेस एकाकी झुंजत असेल तरी त्यांनी उमेदवारी यादी जर त्यांची पाहिली तर फार निवडून त्यांनी उमेदवारी दिली. ज्या ठिकाणी पॉकेट आहे त्या ठिकाणी त्या कास्टचा उमेदवार किंवा त्या ठिकाणी त्या धर्माचा उमेदवार किंवा त्या एरियात असणारं वातावरण अभ्यास करून केलेला आहे आणि याची तयारी त्यांनी 6 महिन्यापूर्वीच केलेली आहे असा एक अंदाज यांच्या यादीवरून दिसून येतो. आणि यांची यादी झाल्यानंतर महायुतीने यादी जाहीर केली, फक्त फॉर्म्युला जाहीर केला आणि दुसऱ्या दिवशी यादी त्यांनी जाहीर केली. म्हणजे त्यांनी फक्त सावध पावले उचलली. आणि आता तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब 12 जानेवारीला कोल्हापुरात मिसळ कट्टा म्हणून एक नवीन उपक्रम करणार आहे. तिथं या मिसळ कट्ट्यामध्ये ते एका ग्राउंडवर स्वतः ते थांबणार आहेत आणि 1000 ओपिनियन मेकर जे आहेत कोल्हापूरचे त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत आणि प्रत्येक प्रभागात स्क्रीन लावले जाणार आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवार त्याच्या प्रचारात. पण तुमचं काय मत आहे? माझं मत आहे यामध्ये काँग्रेस एकाकी जरी असलं तर काँग्रेसला गृहीत धरल्याशिवाय इथं पूर्ण निवडणूक होणार नाही. काँग्रेस बऱ्यापैकी म्हणजे 81 पैकी साधारण 30 एक जागा आता तर काँग्रेसकडे मेजॉरिटीच्या दोघा जणांचं मत असं दिसतंय की काँग्रेस पुढे आहे पण मेजॉरिटीच्या जवळ जाण्याची शक्यता फार कमी आहे. पण हा जो एक खांबी तंबू आहे, तुम्ही म्हणताय महायुती येईल, पण ह्या एक खांबी तंबूनं बरीच आधी सुरुवात केली. जसं हे म्हणाले की 6 महिने आधी त्यांच्या PR टीमकडनं मला 3-4 दिवसापासून सलग व्हिडिओ येत आहेत. लवकर उठणं, चहा घेणं, गप्पा मारणं वगैरे सतेज पाटलांनी केलंय ही सुरुवात. निश्चितच त्यांनी मी पहिल्यांदा म्हटलं की हा कोल्हापूर हा काँग्रेसचा पालिकेला होता. यापूर्वीचे जर सगळे तुम्ही निवडणुका बघितल्या तर या महानगरपालिकेवर काँग्रेसच प्राबल्य राहिलेलं आहे. परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर इथले संदर्भ बदललेले आहेत. लोकसभा निवडणुकीत इथे काँग्रेसचाच खासदार आहे. इथले श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे इथले विद्यमान खासदार आहेत. परंतु विधानसभेमध्ये मात्र कोल्हापुरात काँग्रेसची पिछाड झालेली दिसली आहे. नुसती पिछाड नाही, दुवा झाला. एकही सीट आली नाही. एकेकाळी कोल्हापुरात सर्वच्या सर्व आमदार हे काँग्रेसचे असायचे, परंतु आता एकही आमदार इथं काँग्रेसचा नाहीये. त्याचे परिणाम या कोल्हापूर महानगरपालिकेत होताना दिसून येतात. एकीकडे इथले पालकमंत्री इथले शिवसेनेचे आहेत, शिंदे गटाचे आहेत. शहराचे आमदार हे शिंदे गटाचे आहेत. दक्षिण मधले आमदार हे भाजपाचे आहेत. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे आहेत. या सगळ्या नेत्यांची ताकद आणि एकीकडे सतेज पाटील हे एकाकी झुंज देत असताना संपूर्ण प्रभागातले संदर्भ या सगळ्या गोष्टीमध्ये मात्र काँग्रेस प्रभागातले संदर्भ आहेत का? मी असे मला आता विशालने एवढे मुद्दे पाठवले ते वाचतानाच मला लक्षात आलं की जे इतर सगळ्या शहरात समस्या असतात तशाच आहेत. प्रदूषणाचा प्रश्न, वाढती लोकसंख्या, रस्ते. कोल्हापूर शहराची 1 इंचही हद्दवाढ झालेली नाहीये. कोल्हापूर हे मोठं खेड आहे. हे महानगरपालिका म्हणतोय. मी क्षीरसागरांचा जेव्हा मुलाखत केली मागच्या वेळेला ते म्हणाले की हद्दवाढ प्रस्तावित आहे. प्रस्तावित हद्दवाढ ही खूप वर्षापासून आम्ही ऐकतोय. म्हणजे आम्ही पत्रकारितेत येऊन मला 25 वर्ष आलं तेव्हापासून प्रस्तावित हद्दवाढ आहे, पण त्याच्यामध्ये 1 इंचाची हद्दवाढ झालेली नाही. आमच्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. आता काँग्रेसने उमेदवार सगळे अभ्यास पूर्ण दिलेले आहेत. त्यांनी गडबड केलेली नाही. संयमानं त्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार दिलेले आहेत. परंतु एकूण उमेदवारांची संख्या, बदललेली प्रभाग रचना, एका प्रभागात मध्ये आलेले 4-4 सदस्य, याचा जर सगळा संदर्भ बघता तर काँग्रेसची झुंज ही असणार आहे. परंतु ती ताकद महायुतीच्या पुढे कमी पडेल असं वाटते. कारण मी पण यांच्या मताशी थोडा सहमत आहे. कारण मी आता नगरपालिका निवडणुकीचं थ्रू आउट राज्यात जेव्हा कव्हरेज केलं तेव्हा ही निवडणूक रिसोर्सफुल निवडणूक. हे जे आरोप निलेश राणेंनी केले आमच्या मुलाखतीत त्यांनी फारच कव्हर केला होता. ते म्हणाले की संस्कृतीच भाजपनं बिघडून टाकली सगळी आणि मग नंतर एकनाथ शिंदेनी पण काय केलं वगैरे. तर ही रिसोर्सफुल जी निवडणूक आहे ना तिथे सतेज पाटलांचा निभाव लागणं कठीण आहे. आपण असं म्हणतोय की भारतीय जनता पक्ष हा नेहमी निवडणूक सज्ज पक्ष आहे. अर्थात आणि भाजपची कायम त्याची तयारी असते की निवडणूक दुसऱ्या दिवशी लागली तरी आम्ही सगळे तयार आहोत.
तशी कोल्हापूरमध्ये फक्त कोल्हापूरच्या बाबतीत म्हटलं तर सतेज पाटलांची तशी तयारी असते की आपल्याला निवडणुकीला कधीही सामोरं जायचं त्यामुळे आपल्याला त्यामुळे कोल्हापूरचा इतिहास कोल्हापूरचा प्रभागांचा भूगोल हा त्यांना बऱ्यापैकी माहित आहे. त्यामुळे ते एकट्याच्या ताकदीवर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न आहेत. शिवाय दुसरं असं आहे की संदर्भ केवळ कोल्हापूर महानगरपालिकेचा नाही तर त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षाचे गटनेते आहेत त्यांना तिकडं मुख्य गटनेता म्हणून काम करायचं आहे. शिवाय राज्याचं प्रदेशाध्यक्षाशी सुद्धा ती चर्चा आहे. तर या सगळे टप्पे गाठायचे असतील तर कोल्हापूर महापालिका जिंकणं हे सुद्धा त्यांच्या पुढच्या राजकीय टप्प्याच्या दृष्टीनं महत्वाचं असणार आहे. महत्वाकांक्षी हेही त्याचे संदर्भ असणार आहेत त्याला. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक पातळीवर ते लढत राहतील. परंतु मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांच्या विरोधात महायुतीचे सगळे बलाढ्य नेते उभे ठाकलेले आहेत. या मगाशी सगळ्यांचा उल्लेख केला तर प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय माडिक, राजेश क्षीरसागर, अमल माडिक अशी मोठी फौज आहे आणि त्या फौज पुढे आणि त्यांनी वेगळ्या पद्धतीने नियोजन सुद्धा सुरू केलेलं आहे. आताच त्यांची एक बैठक सुद्धा या नियोजनाच्या संदर्भात सुरू आहे आणि त्यामुळं सतेज पाटलांची काही रणनीती आहे त्याला भेद देऊन महायुतीचं वर्चस्व कसं होईल किंवा महायुतीच्या ताटात महापालिका पहिल्यांदा कशी येईल अशी त्यांची रणनीती असणार आहे. त्यामुळे सामना हा तुल्यबळ असणार आहे. तुल्यबळ असणार आहे. मला फक्त एक मला सांगा एक कोल्हापूरकडनं ती अपेक्षा आहे म्हणून कारण मला नाही वाटत इतर अपवादानं आहेत महापालिका सगळ्याच काय वाईट नाही पण मुद्दे आहेत का निवडून येतील का मुद्दे चर्चेत का ते पुन्हा मुद्दे चर्चेत येण्यापेक्षा उमेदवार चर्चेत येईल. तो उमेदवार कोणता आहे समोर याच्यावर फार ही इलेक्शन ठरेल. जसे विधानसभेमध्ये एखादा मुद्दा घेऊन पक्ष उतरतो. कोल्हापूरमध्ये जगात भारी कोल्हापूर आणि वेगळं कोल्हापूर का म्हटलं जातं तर देशभरात जेव्हा मोदी लाट होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय माडिक खासदार झाले. म्हणजे जे राज्यात चालतं ते देशात चालतं ते कोल्हापुरात चालतं असं नाही. म्हणजे अनेकांचे असे तर्क बदलले जातात किंवा इथला रिझल्ट वेगळा येतो. कोल्हापूरकर जे सांगतात ते मत पिटवून सांगतात. त्यांना समोर किती आमिषी दाखवली काही झालं ते स्वाभिमान जागा ठेवून काम करतात. आणि आता इथं हे किती कोल्हापुरात स्वाभिमान राहणार आहे. कोल्हापुरात आतापर्यंत झालेली कितीही पैसे आले तरी फार फरक नाही फार फरक पडत नाही. याच्या अगोदरच्या 2-3 इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षानं तसा प्रयत्न केला होता. हा जो दसरा चौक आहे ना या दसरा चौकात मी तिथे उभारलो होतो विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आणि काही महिला जात होत्या. महाराष्ट्रात पहिल्यांदा तो व्हिडिओ आम्ही बनवला आणि तो इतका गाजला की मला एकनाथ शिंदे यांचा फोन आला कारण ते 4 महिला तिथून जात असताना मी 4ही महिलांना विचारलं की काय तुमचं विधानसभेला मत आहे तर त्या म्हणाल्या त्या दाढीवाल्या बाबांना जे पैसे दिलेत ना त्याच्यामुळं आम्ही त्यांना मतदान देणार. मग तो श्रीकांत शिंदेनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी म्हटलं की हे इतकं वातावरण कसं बदललं कारण लोकसभेला इथे शाहू महाराज निवडून आले आणि सगळ्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायला लागली नाही. मी पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, नाना पटोले ह्या सगळ्या मंडळींची इथेच कोल्हापुरात चर्चा केली तेव्हा मला असं जाणवलं बाळासाहेब थोरात की आता त्यातला प्रत्येक जण आपणच मुख्यमंत्री होणार आहोत अशा भूमिकेत होता. आणि त्यानंतरचा इतिहास आपण बघितला कारण दसरा चौकातच तो पहिला व्हिडिओ आणि पहिलं विश्लेषण झालं की त्या लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट किती आहे. मी तुम्हाला यासाठी थांबवलं की आता चर्चा अशी आहे की काल आज संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स झाली. ते म्हणाले की फक्त नगरसेवक पदाचं तिकीटच नाहीये तर त्याबरोबर 2-2 कोटी रुपये पण दिलेले आहेत. इट्स अ रिसोर्सफुल निवडणूक. किती पैसे दिले काय काही दिले फरक नाही. हा ऑफ द रेकॉर्ड जरी विषय असला तरीही व्यक्ती समोरची कोण आहे मी त्याच्याकडे जाणार आहे. हे गणित इथं मात्र नेमकं पाळलं जातं. मला असं वाटतं नाही, मला तसं नाही वाटत कारण आताच्या निवडणुका ह्या प्रत्येकाला लाभाच्या निवडणुका आहेत. प्रत्येक जण म्हणतो की या निवडणुकीत मला काय मिळणार आहे आणि आता आकडे चर्चेला जातात. म्हणजे काय नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर एका मताला 15-15 हजार रुपये वाटले गेले. अतिशय वाईट परिस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यातली गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. आणि त्याच धर्तीवरती इथं पैशाचं राजकारण होईल. 100% पैशाचा वापर होणार आहे. उमेदवार कितीही चांगला असू दे, सुसंस्कृत असू दे, तो पैसे किती देणार आहे याच्यावरती मतं कोणाला करायची याची एक मानसिकता इथल्या काही लोकांनी करून ठेवलेली आहे. फाईन. या जिल्ह्यातल्या एका आमदारवरून त्यांच्या घरी जेवत असताना मला त्यांनी ऑफ रेकॉर्ड खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. ते म्हणाले की पूर्वी कार्यकर्ते आमच्यासाठी काम करायचे आता त्यांच्याकडे यू वोंट बिलीव्ह 2000 कार्यकर्ते पगारी कार्यकर्त्यांसाठी आम्ही काम करतो असं त्यांनी सांगितलं. म्हणजे राजकारणच किती बदललं तो संदर्भ मला पुन्हा तेच सांगायचंय का मुंबईत पण अशी चर्चा आहे की ह्या वेळच्या निवडणुकीत सगळेच कोणाला नावं ठेवायचं आणि कमी जास्त फरक रिसोर्सफुल निवडणूक असणार आहे. अर्थातच या 10 निवडणुकीमध्ये पैसा हा महत्वाचा घटक असणार आहे. केवळ याच नाही तर कोल्हापूर जिल्ह्याचा दुसरा जो लोकसभा मतदारसंघ हातनंगले
तो हातकणंगले मतदारसंघातला खासदार जर निवडून आला तो केवळ आर्थिक रसद लावल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी इथे निवडून आणला. अर्थात मुख्यमंत्र्यांनी ते जाहीरपणे सभेत सुद्धा सांगितलं की आमचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता नव्हती, परंतु आम्ही सर्व पद्धतीची ताकद लावली आणि निवडून आले. म्हणाले हो, जाहीरपणे म्हणाले. 15 दिवसापूर्वी त्यांचा कार्यक्रम झाला होता, त्यांनी उघडपणे ते कबूल सुद्धा केलेलं होतं. दुसरं असं आहे की आता जो संदर्भ यांनी सांगितला की आमच्याकडच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटप हे तसं कॉमन आहे. पण यावेळी त्या जे आकडे वाढले ते खूप भयानक अशा पद्धतीचे, भयानक असं म्हणावं लागेल. म्हणजे तर त्या जे काय पद्धतीने पैसे वाटले गेले त्याची आता कोल्हापूर महापालिकेमध्ये परत चर्चा सुरू झालेली आहे. आणि अर्थातच महायुतीनं त्याची मोठ्या प्रमाणात तयारी केलेली असल्यामुळं विरोधकांना त्या पद्धतीने उरणार नाही. आणि एक सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे ज्या लोकांना उमेदवारी नाकारली, महायुती असू दे किंवा काँग्रेसची असू दे, तर पैसा हा त्यांना पहिला निकष दिलेला होता. तुम्ही 50 लाख रुपये ठेवा आणि उमेदवारी घ्या, हे उघडपणे सांगितलं गेलं होतं. त्यामुळं पैसा हा निकष ठेवून जर उमेदवारी दिली असेल तर पुढे पैसे वाटप हे होणारच आणि त्याचे जे काही परिणाम व्हायचे ते या निवडणुकीमध्ये दिसतील. तुम्हाला तिघांचे आभार. कमी वेळेचा अभाव आहे, पण जे मुंबईत आज मी पाहतोय की मंत्री स्वतः ट्विट करतायत आणि बुरख्याची आठवण करून देत आहेत. कोल्हापुरात पण ते होऊ शकतं, कारण ह्या वेळेच्या निवडणुकीमध्ये 10 वर्षानंतर होत आहेत. तर निवडणुका जिंकण्यासाठी जे सगळे फंडे वापरले जातील, कुठल्या एका राजकीय पक्षाला टार्गेट नाही करायचं मला, पण सत्ताधारी घटक ज्या पद्धतीने काम करतायत ते विरोधकांचं काय म्हणणं आणि सत्ताधारी घटक पक्षातलेच लोक काय म्हणतात ते तुम्ही बघितलं. इतकी पारदर्शी पद्धतीनं ही चर्चा यासाठी आम्ही करतोय की लोकशाही व्यवस्थेतल्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि अपेक्षा खूप वेगळी होती, प्रत्यक्षात फारच वेगळं घडतंय. माझा सहकारी विशाल पुजारी, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कोल्हापूर.